नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? आज तुम्हाला मी कॅनडामधला एक असा टुरिस्ट स्पॉटला घेऊन जाणार आहे ज्या ठिकाणी लोक जगभरातून येतात आणि लाखो रुपये खर्च करून हे स्पॉट बघण्यासाठी येतात। या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सीएन टॉवरला जाण्यासाठी हा आपला रूट आहे। तर या ब्ल्यू डॉटवरनं आपण निघणार आहोत। त्यानंतर असे आतमध्ये जाते वेळेस छोटे मोठे काही शहरं लागतात, जसं की ब्रॅम्प्टन, मिसिसागा। वेगवेगळ्या देशामध्ये अशा गगनचुंबी बिल्डिंग्स आहेत। तर त्यापैकीच एक बिल्डिंग आहे की कॅनडामध्ये, जिला सीएन टॉवर म्हणून ओळखलं जातं। तर हे सीएन टॉवर कॅनडाच्या जी टोरंटो सिटी आहे त्या टोरंटो सिटीच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आहे। हा व्हिडिओ पण ऑगस्ट 2024चा आहे आणि कॅनडामध्ये तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात, बर्फ वगैरे नसतो। म्हणून या पिरियडमध्ये काय असतं की खूप लोक टुरिस्टवाले जे आहेत ते जगभरामध्ये येतात ह्या पिरियडमध्ये कॅनडामधलं जे सीएन टॉवर आहे ते पाहण्यासाठी। तर आम्ही सीएन टॉवर पाहण्यासाठी आज ट्रेननी जात आहोत। ट्रेननी जाण्याचं कारण म्हणजे असं की मुलांना ट्रेनचा एक्सपिरियन्स नव्हता आणि त्यांना ट्रेननी जायचं होतं की ट्रेनमध्ये गेल्यावरती कसं वाटतं वगैरे ते त्यांना अनुभव घ्यायचा होता। आणि त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे की ट्रेन जी आहे ते सीएन टॉवरच्या एकदम असं जवळ जाते आणि त्यामुळे तिथलं जे स्टेशन आहे ते सीएन टॉवरपासून अगदी एक वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही मन शांत ठेवून संपूर्ण पाहिला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला स्वतः सीएन टॉवरला जाऊन आल्याचा अनुभव येईल। पण आता टोरंटोच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आलेलो आहोत जिथे सीएन टॉवर आहे। आणि ट्रेनने इथून येण्यासाठी जे सगळ्यात जवळचं स्टेशन आहे त्याचं नाव आहे युनियन स्टेशन। तर हे टोरंटोच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आहे आणि इथून सीएन टॉवर अगदी एक 2-3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। टोरंटोचा जो डाऊनटाऊन एरिया आहे हा नेहमीच इकडे गर्दी असते, कारण इथे जॉबसाठी वगैरे येणाऱ्या लोकांची गर्दी खूप असते आणि ते सगळे लोक ट्रेनचा वापर करतात। तर आम्ही आता सकाळी 11च्या दरम्यान आलेलो आहोत, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे। कारण जर तुम्ही अर्ली मॉर्निंगला किंवा जर इव्हिनिंगला आलात तर या एरियामध्ये खूप जास्त गर्दी असते, कारण त्यावेळेस लोक जॉबला येणं किंवा जॉबवरनं जाणं असं त्यांचं टायमिंग असतो। हे जे रेल्वेचं स्टेशन आहे हे खूप मोठं साईजचं आहे आणि इथे वॉकिंग करत जाता जाता आपल्याला 4-5 मिनिट लागतात। आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी असे एलिव्हेटर्स लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला वॉकिंग थोडीशी इझी व्हावी म्हणून। तर यांचा खूप फायदा होतो। मला मी आता सीएन टॉवर विषयी काही महत्त्वाची बेसिक माहिती देतो। हे 1973ला त्याचं बांधकाम चालू झालं आणि त्याचं बांधकाम फिनिश झालं ते 1976मध्ये। तर हे कन्स्ट्रक्शन करायला टोटल 3 वर्ष लागली। आणि या बिल्डिंगचं जे हाईट आहे मित्रांनो ती आहे 1815 फूट। आणि या सीएन टॉवरला जी बांधणारी कंपनी होती त्या कंपनीचं नाव होतं कॅनेडियन नॅशनल रेल्वेज। तर या कंपनीने या सीएन टॉवरचं बांधकाम केलं। 32 वर्ष या बिल्डिंगनी जगामध्ये सगळ्यात उंच बिल्डिंग म्हणून याला ओळखलं जायचं। पण त्यानंतर काय झालं, 2007मध्ये बुर्ज खलिफा या बिल्डिंगनी याला टेक ओव्हर केलं। मला आता सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की एवढी मोठी उंच बिल्डिंग बांधता वेळेस त्यांनी मटेरियल कसं केलं असेल। हेलिकॉप्टरचा वापर केला आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मटेरियल्स त्यांनी उचलून न्यायचे वर। या बिल्डिंगला बांधण्यासाठी 1975मध्ये जो खर्च लागला तो होता $63 मिलियन। तर $63 मिलियन त्यावेळेसचे म्हणजे जवळपास 500 करोड रुपये। आणि आज जर या बिल्डिंगची किंमत असती बांधण्यासाठी तर ती लागली असती $270 मिलियन। तर $270 मिलियन म्हणजे 2200 करोड एवढा खर्च लागला असता आज। सीएन टॉवरमध्ये वर जाण्यासाठी तिथे तिकीट्स असतात आणि ते आपल्याला तिकीट्स घेतल्याच्या नंतर मग आपण मध्ये एंट्री करू शकतो। तर आम्हा चौघांना मिळून टोटल त्यांनी $220 घेतले।
या सीएन टावरच्या आजूबाजूला खूप उंच उंच अशा बिल्डिंग्स आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या आता उंच दिसणाऱ्या बिल्डिंग जेव्हा आपण सीएन टावरच्या वर टॉपला जाऊ तेव्हा अगदी एकदम छोट्या छोट्या दिसतील. सीएन टावरच्या पायथ्याशी त्यांनी असे तिकीट्स काउंटर ठेवलेले आहेत. तिथे आपण तिकीट्स घेतल्याच्या नंतर असं लाईनमध्ये आपल्याला उभं राहावं लागतं जिथे लोक एंट्रीसाठी उभे असतात. सीएन टावरवर जाण्यासाठी अशी लिफ्ट आहे, त्या लिफ्टनी आपण वर जाऊ शकतो. सीएन टावरची सुरक्षा म्हणून प्रत्येकाला वर जाण्याच्या अगोदर इथे सिक्युरिटी चेकमधनं जावं लागतं. कारण इथे काय आहे, इथे टोटल जसं आपलं एअरपोर्टला सिक्युरिटी चेक असतं त्याच प्रकारचं सिक्युरिटी इथे चेक असतं की प्रत्येक व्यक्तीला तिथे स्कॅन होऊन पुढे जावं लागतं. त्यानंतर आपण थोडंसं असं 2-3 मिनिट थोडं चालत गेलं पुढे की मग पुढे लिफ्ट आहे आणि मग त्या लिफ्टच्या साहाय्याने ते सीएन टावरच्या वर टॉपला आपल्याला घेऊन जातात. आपण आता लिफ्टमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढ्या उंच बिल्डिंगमध्ये टॉपला जाण्यासाठी केवळ फक्त 1 मिनिट लागतो आणि लिफ्टमध्ये त्यांचा एक गाईड असतो की तो आपल्याला बिल्डिंगविषयी थोडी मोठी काहीतरी अशी छोटीफार माहिती देत असतो. Traveling at 22 kilometers, 15 miles, we'll be there in a mere 58 seconds total, with a view out the window to the north overlooking the city of Toronto, just saying nothing of the two by your feet. जमिनीवरून दिसणारा सीएन टावरचा जो डोम आहे तो अगदी आपल्याला अगोदर लहान वाटत होता, पण इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर तो खूपच असा मोठ्या साईजचा वाटत होता. कारण खूप मोठा स्पेसियस एरिया होता आणि खूप लोक होती आजूबाजूला. त्यानंतर ह्या ज्या आजूबाजूच्या बिल्डिंग आपल्याला ग्राउंड लेवलवरनं मान वर करून पाहाव्या लागायच्या त्या बिल्डिंग आता एकदम अशा छोट्या छोट्या दिसत होत्या. आजूबाजूचा एरिया पाहण्यासाठी त्यांनी सेफ्टी म्हणून असे मोठे मोठे काच लावलेले आहेत. आयलँड केले तिथं, आयलँडवर लँड होते आता. कुठपर्यंत दिसायला आपलं, कुठपर्यंत दिसते आपल्याला तिकडे काय इतक्या उंच जाऊन आणि असं एकदम त्या एजवरती जाऊन खाली बिल्डिंग पाहत्या वेळेस आपल्या पायाला अक्षरशः असं गोळा आल्यासारखं होतं की आपण किती उंचावरनं हे सगळं पाहत आहोत. हा हायवे रस्ता आहे आणि या हायवे रस्त्यावरती जाणाऱ्या ह्या कार्स वगैरे आहेत. तर तुम्ही पाहू शकता की हे कार्स वगैरे ट्रक्स वगैरे किती छोट्या छोट्या दिसत आहेत. अगदी आपल्याला असं एखाद्या किडे मुंगे चालल्यासारखं वाटत आहे. सीएन टावरच्या आजूबाजूला हे जे तुम्हाला पाणी दिसत आहे हे आहे लेक ऑन्टॅरिओ. तर लेक ऑन्टॅरिओ जी आहे ते हे कॅनडामधलं खूप मोठं तळं आहे जे अमेरिका आणि कॅनडामध्ये अर्धा अर्धा असं त्यांनी डिवाइड केलेलं आहे. खूपच निसर्गरम्य असं वातावरण होतं आज आणि सगळीकडे असा सूर्यप्रकाश पडल्यामुळे ढगं वगैरे नव्हती. त्याच्यामुळे जो आजूबाजूचा एरिया जो आहे तो अतिशय आपल्याला क्लिअरली दिसत होता. तर तुम्ही कधी सीएन टावरला जर आलात पाहण्यासाठी तर एक काळजी घ्या की ज्या दिवशी असं ऊन पडलेलं आहे त्या दिवशी तुम्ही जा. कारण जर ढगाळ वातावरण असेल तर मग थोडंसं आपल्याला पाहण्यासाठी वगैरे अडचण येऊ शकते. सीएन टावरच्या बाजूला असं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे जिथे अशा छोट्या छोट्या फ्लाईट्स वगैरे येतात. जर कोणी टुरिस्ट वगैरे असतील तर त्यांना इथे डायरेक्ट विमानाने पण येता येतं. आम्ही 2-3 अशा राऊंड मारल्याच्या नंतर सगळ्यांना थोडीशी भूक लागली होती आणि वर इथे सीएन टावरवरती एक असा फूड कॅफेटेरिया आहे जिथे आपण आपलं फूड वगैरे ऑर्डर करून आपण तिथे खाऊ शकतो. तर आम्ही पण तिथे असं फूड ऑर्डर केलं आणि मग ते आम्ही सगळ्यांनी तिथे बसून एन्जॉय केलं. आमची व्हेजिटेरियन फॅमिली असल्यामुळे आम्हाला तिथे फूड ऑर्डर करायला थोडी अडचण गेली. कारण तिथे जे काही आयटम्स ठेवलेले होते ते सगळे नॉनव्हेजचे होते. तिथे एकच आयटम होता जो व्हेजिटेरियनसाठी होता. तर आम्ही व्हेज सॅलेडची ऑर्डर केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा व्हेज सॅलेडसाठी त्यांनी 1500 रुपये घेतले.
CN टॉवरच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे अशा खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत, गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहेत, नंतर काही बिझनेस वगैरे. तर हा खूप मार्केटचा एरिया आहे आणि मोठमोठी इंडस्ट्री, मोठमोठ्या कंपन्याज वगैरे त्यांचे ऑफिसेस वगैरे आहेत इथे. CN टॉवरला भेट देण्यासाठी जो सगळ्यात बेस्ट टाईम आहे तो आहे जूनपासनं ते ऑक्टोबरपर्यंत. आपण इथे वर आल्याच्या नंतर एक 40 मिनिट आपण इथे थांबू शकतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली जावं लागतं. त्याचं कारण म्हणजे असं की जे खालून येणारे लोक आहेत त्यांची इथे जास्त गर्दी होऊ नये म्हणून असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला असं कोणी फोर्स करत नाही की तुम्ही आता जाच म्हणून, तर तुम्ही 40 मिनिट किंवा 1 तास वर घालू शकता. या डोमच्या वरसुद्धा आपण जाऊ शकतो आणि तिथे गेल्याच्या नंतर ते आपल्याला कमरेला बेल्ट वगैरे लावून आपल्याला असं समोर वाकून पाहता येतं. पण आमच्यासोबत मुलं असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही आणि वर जाण्यासाठी सेपरेट तिकीट लागतं. त्यानंतर या डोममध्ये आपल्याला एक अतिशय वेगळा अनुभव घ्यायला भेटतो. तर इथे त्यांनी असं स्कायवॉक सारखं बनवलेलं आहे. तर तिथे काय केलेलं आहे त्यांनी, फ्लोअरला असे मोठे मोठे काच लावलेले आहेत आणि त्या काचांमधून आपण पूर्ण खाली ग्राउंडपर्यंत पाहू शकतो. आणि याच्यावरती जर आपण चालत गेलो तर आपल्याला एकदम तसं एकदम पोटामध्ये असं दुखल्यासारखं वाटतं किंवा आपण जर हा काच तुटला वगैरे तर आपण खाली किती खोल पडू शकतो. पण हे काच खूप स्ट्रॉंग असतात. बापरे. Hey, look at here. किती छान व्हिडिओ आला पाठीमागे. Just the video? You want me to stand up? आपण लिफ्टच्या साहाय्याने पुन्हा खाली निघालो. तर खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक खूप मोठं असं सरप्रायझिंग आश्चर्य आहे की आपण समुद्राच्या बुडाला गेल्यानंतर, समुद्राच्या तळाला गेल्यानंतर आपल्याला तिथे काय काय दिसू शकतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. CN टॉवरच्या पायथ्याशी अगदी शेजारीच रिप्लीज ॲक्वेरियम म्हणून आहे. तर इथे आपल्याला निसर्गाचं खूप मोठं आश्चर्य पाहायला भेटतं. आपण जर समुद्राच्या पायथ्याशी गेलो किंवा समुद्रामध्ये जे लोक डायव्हिंग वगैरे करतात तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला इथे काय काय दिसू शकतं हे या ॲक्वेरियममध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर इथे जाण्यासाठी पण ते सेपरेट तिकीट लागतं. तर ते तिकीट घेतल्याच्या नंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो. माणसाने निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे आणि समुद्राच्या तळाला सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात, त्यांचं पण किती खूप मोठं असं विश्व आहे तिथे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. या ॲक्वेरियममध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे आम्ही पाहिले की आम्ही कधी विचार केला नव्हता की इतक्या वेगवेगळ्या कलरचे, वेगळ्या रंगाचे मासे निसर्गामध्ये आहेत म्हणून. अगदी असं वाटत होतं की जसं काही या माशांना एखाद्या माणसाने किंवा कोणीतरी याला कलर दिला असेल. तर अतिशय खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या साईजचे मासे, अगदी छोट्यापासनं ते खूप मोठे मोठे मासे, त्यानंतर वेगवेगळ्या आकारांची मासे आम्हाला इथे पाहायला भेटली. नैसर्गिक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी, या पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूंना आपल्याला जवळून पाहण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की असं वरून असं काचासारखं असं ट्यूब बनवलेलं आहे. एक असा पाईप आहे मोठा काचासारखा. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आपण असं आतमध्ये जाऊ शकतो आणि वरून सर्व असं पाणी असल्यामुळे आपण हे सगळे जे मासे वगैरे आहेत त्यांना अगदी आपण असं जवळून त्यांना पाहू शकतो. तर मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर याला आपण बोगदा म्हणू शकतो. त्याच्या आजूबाजूला वरून सगळं पाणी असल्यामुळे असे वेगवेगळे मासे आपल्याला तिथे पाहायला भेटतात. हा व्हिडिओ आता पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आला असेल
की आपल्या आजूबाजूला जे तळं आहे, जी नदी आहे, जो समुद्र आहे, त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात आणि त्यांना तिथे राहण्यासाठी चांगलं वातावरण भेटणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जे आपल्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट आहे त्याचं तुम्ही काळजी घ्या. तिथे असं घाण वगैरे काही करू नका, कारण तिथे पण आपल्यासारखे जीव राहतात. जेवढं प्रेम आपण आपल्या स्वतःवरती करतो, आपल्या कुटुंबावरती करतो, तेवढंच प्रेम आपण आपल्या निसर्गावरती केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो चांगला राहील. मुक्या प्राण्यांवरती प्रेम करा मित्रांनो, जे आपल्याला कधी काही मागत नाहीत. केवळ आणि केवळ ते आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांची काळजी घेणं हा आपला मानव धर्म आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे अशा जेलीफिश पाहायला भेटतात. या जेलीफिश वेगवेगळ्या कलरमध्ये असतात आणि त्यांचा कलर खूप ब्राईट असतो. या ठिकाणी पब्लिकला माशांच्या असं आपल्याला त्यांना डायरेक्ट टच करून पाहता येतं. तर इथे असे काही मासे आहेत, आपण त्यांना हात लावून त्यांच्या पाठीवरती आपण हात फिरू शकतो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा CN टॉवरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हे एक कॅनडामधलं खूप मोठं आश्चर्य आहे आणि हा CN टॉवर पाहण्यासाठी जगभरामधनं लोक लाखो रुपये खर्च करून येतात. तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या हा CN टॉवरचा टूर दिला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.